नमस्कार. आयु न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. महाराष्ट्र राज्यातील देवकाट्यांसाठी सुप्रसिद्ध 100 वर्षांची परंपरा असलेली आई रायबादेवीची जत्रा मोठ्या उत्साहामध्ये लाखो भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाली. मराठी, हिंदी, इंग्रजी, वृत्तपत्रे व डिजिटल मीडिया या माध्यमातून देश विदेशामध्ये आई रायबादेवीची जत्रा 2026ची चर्चा होते. आज तक, DD न्यूज, NDTV, टाइम्स नाऊ, लाईव्ह मेन, टुरिझम प्लस ऑफ इंडिया, सवेरा 24 न्यूज, हिंदुस्तान टाइम्स, इंडिया टुडे, ग्रेट राजस्थान न्यूज या सर्व वृत्तपत्रांनी डिजिटल मीडियाने उत्कृष्ट लेखणीच्या माध्यमातून सोशल मीडियावर आई रायबादेवी जत्रेला खऱ्या अर्थानं प्रसिद्धी दिली आहे. त्यामुळे येणाऱ्या वर्षामध्ये आई रायबादेवी जत्रेला अलोट गर्दी पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही. आई रायबादेवी जत्रा ही 3 दिवस असते. जत्रेच्या अगोदरचा दिवस देवीचा जागर या नावाने ओळखला जातो. जत्रेचे मुख्य ठिकाण रावेगाव आणि या रावेगावापासून साधारण 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावर असलेलं म्हसोबा देवाचे मंदिर या ठिकाणी दिवसभर भाविक भक्त दर्शनासाठी जातात. रात्री 12 वाजता देव माझा म्हसोबा आई रायबादेवी भेट असा पारंपरिक कार्यक्रम आई रायबादेवीच्या मंदिरामध्ये संपन्न होतो. याच दरम्यान भाविक भक्त पारंपरिक ढोल ताशे डीजेच्या तालावरती बेभान होऊन नाचत असतात. यात्रेचा दुसरा दिवस सकाळी आरती झाल्यानंतर भाविक भक्तांच्या लांबच लांब रांगा दर्शनासाठी पाहायला मिळतात. आणि याच दिवशी दुपारी 3च्या सुमारास आई रायबादेवीची जत्रा जी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मानाच्या काठ्यांसाठी सुप्रसिद्ध आहे, त्या मानाच्या काठ्या उभ्या करण्याचा कार्यक्रम लाखो भक्तांच्या उपस्थितीत संपन्न होतो. संध्याकाळी देवीची पालखी म्हणजे भव्य मिरवणूक, बँड बाजे, फटाक्यांची आतिषबाजी हजारो भक्तांच्या उपस्थितीत रावेगावात मिरवली जाते. पहाटे 9 ते 10च्या दरम्यान मंदिरामध्ये पोहोचते. आरती होते. आरतीनंतर महाप्रसाद. दिवसभर जत्रेचं वातावरण. रात्री सांस्कृतिक कार्यक्रम संपल्यानंतर आई रायबादेवीच्या जत्रेची समाप्ती होते. आई रायबादेवी जत्रेची विशेषता 1.5-2 किलोमीटर पर्यंत पसरलेल्या बाजारपेठा, आकाशाला भिडणारे पाळणे, देवीचा जागर सोहळा, मानाच्या काठ्या, आईची मानाची पालखी. जे भाविक भक्त आईच्या या सोहळ्यामध्ये सहभागी होतात ते वर्षानुवर्ष या सोहळ्याचे साक्षीदार होतात. नक्कीच ज्यांनी या सोहळा फक्त वृत्तपत्रांमध्ये वाचलाय, सोशल मीडियावर पाहिलाय, त्यांनी पुढील वर्षी नक्की या सोहळ्यामध्ये सहभाग घ्यावा, या सोहळ्याचा आनंद घ्या आणि आपण देखील स्वतः या सोहळ्याचे साक्षीदार व्हा. आई रायबादेवी माते की जय. धन्यवाद.